सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि प्लीज स्टोरी आवडत असेल तर सर्वांपर्यंत स्टोरी पोहोचू द्या, इतकीच माझी विनंती आहे. कारण बरेचसे असे असतात की ज्यांना आवडतं वाचायला पण त्यांच्यापर्यंत चॅनल पोहोचत नाही. तर प्लीज आपल्या चॅनलची जाहिरात होऊ द्या. चला तर वळूया स्टोरीकडे. आता राणीची UPSCची मेन एक्झाम संपली आणि राणी फ्री झाली रोहितसोबत पंगा खेळायला. आणि तिनं घरी आल्याच राणाला ताब्यात घेतलं आणि सोबत घेऊन गेली. आणि त्याला म्हणजेच रोहितला डिवचण्यासाठी म्हणाली, आत्ता मी राणाला घेऊन जाणार, कारण मनोज आता ड्युटीवर निघून गेला, असं म्हणून घेऊन गेली. पण आता रोहितला झोप येईना. तो पुन्हा रात्री तिच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवून म्हणाला, राणाला माझ्याकडे दे. राणी म्हणाली, अजिबात नाही. आता राणाला तुम्ही बोलायचंही नाही. जर बोलायचं असेल तर थेट कोर्टात भेटा, असं म्हणून त्याच्या तोंडावर तिनं दरवाजा लावला. रोहित चिडला. त्यानं पुन्हा दरवाजा वाजवला. राणीनं पुन्हा दरवाजा उघडला आणि म्हणाली, आता तुम्ही गपगुमान इथून जाणार की मी पोलिसांना बोलू? आणि मग तुमची जी सो कॉल्ड इज्जत आहे ना, सूर्यवंशी घराण्याची इज्जत, ती उगीच धुळीस मिळेल. आणि माझा नवरा इथे नसतो, मी माझा मुलगा इथे आहे, तर तुम्ही असं का करता? रोहित चिडला आणि म्हणाला, आता तू असे नखरे करणार आहेस का? आणि मग कोर्ट कचेरीच खेळायची होती तर तुला आत्ता एवढे दिवस सहजासहजी राणाला माझ्याकडे का दिलंस ग? आणि राणी हसून म्हणाली, तुम्हाला कळलं नाही का माझा प्लॅन? आणि राणी थोडीशी लाजून म्हणाली, अहो मनोज आला होता आणि तो काही दिवसातून येतो, माहीत आहे ना तुम्हाला. मग आम्हाला डिस्टर्ब नको ना, म्हणून पाठवलं राणाला तुमच्याकडे. याचा अर्थ असं नाही की मी राणाला तुम्हाला देऊनच टाकला, फक्त 8 दिवस सांभाळायला दिला होता. आणि रोहीच्या डोक्यात आता शिट्ट्या वाजल्या आणि तो अविश्वासाने थक्क होऊन मनात म्हणाला, म्हणजे 8 दिवस हिनं राणा माझ्याकडे ठेवला? या नवरा बायकोला डिस्टर्ब होऊ नये म्हणून का? फारच पुढची आहे ही. आणि तो म्हणाला, जास्त खुश होऊ नकोस. आणि तू कशासाठी का असेना पण राणाला माझ्याकडे दिलंस आणि इथेच चुकलीस. कारण आता राणाला सुद्धा माझी सवय लागलेली आहे आणि 8 दिवसात मी त्याला खूप काही शिकवले, त्यामुळे राणा माझ्याकडेच राहणार. आणि राणी म्हणाली, बघूया ना, ते आपण नंतर बघू. आणि आता तर तुम्ही लगेच कोर्टातही नाही जाऊ शकत ना, राणा पाहिजे म्हणून, कारण कोर्ट झोपला आहे. मग तुम्हीही झोपा रोहित सूर्यवंशी आणि मलाही झोपू द्या, असं म्हणून राणीनं एक जांभही दिली आणि नखरे करत मुद्दाम त्याच्यासमोर म्हणाली, त्याचं काय आहे ना, 8 दिवस ना झोपच नाही झाली माझी आणि आता मला खूप झोपायचं आहे, त्यामुळे सकाळी सकाळी उठून दरवाजा वाजवायला येऊ नका, असं म्हणून खट्याळ राणीनं हसून दरवाजा लावला. आणि आता रोहितला फार फार चीड येत होती स्वतःची, राणीची सुद्धा आणि मनोजची सुद्धा. आणि यांनी सरळ मला उल्लू बनवलं असं वाटून तो पाय आपटत खाली निघून गेला. आणि त्यानं पुन्हा टिंगूला फोन केला आणि म्हणाला, उद्याच्या उद्या लॉयरला मला भेटायला सांग. मी उगीचच गाफील राहिलो. मला वाटलं की ही मुलगी माझ्यासमोर काहीच नाही, तिनं माझ्यासमोर हार मानली, म्हणून मी सहजासहजी राणाला माझ्याकडे पाठवते. ती माझं चुकलं जे मी तिला हलक्यात घेतली. आत्तापर्यंत नोटीस तिच्या तोंडावर गेली पाहिजे होती, पण असो, आता तिला सुटका नाही, असं म्हणून रोहित झोपला. आणि दुसऱ्या दिवशी लगेच लॉयर आले आणि रोहित म्हणाला, पटकन फॅमिली कोर्टात केस टाका आणि तिचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे असं बघा. आणि त्या राणीला लवकरात लवकर नोटीस गेली पाहिजे आणि मला त्याची कस्टडी हवी आहे. आणि त्याचे ॲडव्होकेट त्याला समजावत म्हणाले, हे बघा, लहान मुलाचा विषय आहे साहेब, त्यामुळे कोर्ट इतक्या सहजासहजी घाई करून निर्णय देत नाही. आतापर्यंत मुलगा आईकडे होता ना, मग त्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे कोर्ट बघणार. त्या मुलाला शैक्षणिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आई चांगलं वातावरण देऊ शकले आहे का नाही हेही बघतं. आईची सध्याची फायनान्शियल कंडिशन कशी आहे हेही बघितलं जातं. आणि जर ती हे सगळं मुलाला नाही देऊ शकली तर तुम्हाला कस्टडी देण्याचा विचार केला जाऊ शकतो. पण साहेब, जर मुलगा तिकडं खुश असेल आणि त्याची आई त्याला हे सगळं द्यायला सक्षम असेल तर तुम्हाला कस्टडी मिळणं मुश्किल आहे. कारण मुलाचं भविष्य, त्याच्यावरचे संस्कार याची चिंता आईला जरा जास्तच असते, असं कोर्टाचं मत असतं. आणि आई जसे संस्कार करू शकते तसं वडिलांकडून होत नाहीत. रोहित आता चिडला आणि म्हणाला, असं कसं? पण तो माझा मुलगा आहे ना, मग तो माझ्याकडे कधीच येणार नाही का? मी काय असंच बसायचं का? तो माझा वारस आहे.
वकील म्हणाले, साहेब तुमचं बरोबर आहे, पण आता कस्टडी मिळाली नाही तरीसुद्धा तुमचा मुलगा तुमच्या बायकोकडे राहिला तरी तुम्हाला भेटण्याची मुभा मिळते. आठवड्यातून, महिन्यातून काही तास, काही दिवस तो तुम्हाला भेटू शकतो. असं पूर्णच कस्टडी तिला दिली म्हणून तुम्ही भेटायचं नाही असं होत नाही. वडील म्हणून तुमचाही त्याच्यावर हक्क आहे. आणि जर त्या मुलालाच तुमची आठवण आली तर कोर्ट विचारू शकतो आणि विचार करू शकतं की जर आठवण नाही आली तर शेवटी कोर्ट मुलाच्या बाजूनेच विचार करणार. आणि वेळ प्रसंगी मुलांची इच्छा विचारली जाते साहेब. आणि ही कस्टडी तुम्हाला मिळणं वाटतं तितकं सोपं नाही असं मला तरी वाटतं. रोहित आता चिंताग्रस्त झाला आणि वकिलांना म्हणाला, मग मला सांगा, मला माझा मुलगा हवा असेल तर मी काय करू शकतो? तुम्ही ज्या बाजू सांगताय त्या सगळ्या स्ट्रॉंग आहेत, पण माझ्या बायकोच्या बाजूने. पण तिनं दुसरं लग्न केलेलं आहे. तिचं आणि माझं पटणार नाही, आमचा घटस्फोटही होणार आहे. आणि ॲडव्होकेट म्हणाले, अरे बापरे, मग तर ही थोडी गुंतागुंतीची केस आहे. मग आधी घटस्फोट की कस्टडी हे तुम्ही ठरवा. तसं तर मला वाटतं की आधी घटस्फोट झाला पाहिजे आणि त्यानंतर सगळी गोष्ट क्लिअर होईल. जेव्हा तुमचा नातं सेपरेट झालेलं असेल तेव्हा. आणि तुमच्या बायकोचा नवरा जर तुमच्या मुलाला आवडला, प्रेम देत असेल वडिलांसारखं तर, आणि त्यांची फायनान्शियल कंडिशनसुद्धा छान असेल तर साहेब मला असं वाटतं की तुम्ही मुलाची कस्टडी विसरून जावं. कारण कोर्ट तुम्हाला हे सांगतं की, आणि मुलाचं कोर्ट कल्याण बघतं. त्याला भावनिक आधार देऊन सांभाळणारे पॅरेंट्स बघतात. आणि हे जर त्याला तिकडं मिळत असेल तर तुमची गरजच काय? आणि आता रोहित म्हणाला, नाही, असं नाही होऊ शकत. हे तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला वाटेल तितका पैसा देतो, पण प्लीज तुम्ही मला कस्टडी मिळवून द्या. दुसरा काहीच मार्ग नाही का? आणि ॲडव्होकेट म्हणाले, दुसराही एक उत्तम मार्ग आहे, पण तो तुम्हाला पटेल असं मला वाटत नाही. रोहित म्हणाला, काय? ॲडव्होकेट म्हणाले, कोर्टासमोर हे सिद्ध करून द्यायचं की तुमची बायको तुमच्या मुलाचा नीट सांभाळच करत नाही. आणि तुमचा मुलगा जर समजदार आहे आणि त्यानं जर कोर्टात सांगितलं ना की माझी आई मला व्यवस्थित सांभाळत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, दुसरं लग्न केल्यामुळे तिचं माझ्याकडे लक्ष नाही आणि मला वडिलांकडे जायचं आहे, तर काहीतरी होऊ शकतं. आणि आता तर रोहित डोकं पकडूनच खाली बसला आणि म्हणाला, नाही, मग तर काहीच नाही होऊ शकत, सगळं संपलं. अहो, तो खूप मातृभक्त आहे हो, आणि तिनं त्याच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत आणि तो सतत आई आई करत असतो. तिच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेत नाही. अशा वेळी तो तिच्या विरोधात बोलणं शक्य नाही. उलट मीच त्याला काही महिन्यांपूर्वी भेटलो होतो, माझ्या विरोधात नक्कीच बोलेल. आणि ॲडव्होकेट म्हणाले, मग साहेब अशा वेळी काय करायचं तुम्हीच सांगा. आणि तरीही रोहित म्हणाला, बघू काय होईल ते होईल, पण तिला नोटीस गेली पाहिजे. मी हार मानणार नाही, कारण तो माझाही मुलगा आहे. पण मी काय म्हणतो ॲडव्होकेट, आता तो तिच्याकडे इतकी वर्ष राहिला आहे, तर मग माझ्याकडे सुद्धा तेवढीच वर्ष इथून पुढे राहायला काय हरकत आहे? कोर्ट असा निर्णय का नाही देऊ शकत? आणि आता ॲडव्होकेट तर हसलेच आणि म्हणाले, सूर्यवंशी साहेब, असं होत नसतं. अहो, 6 वर्ष तो तिच्याकडे राहिला आहे, मग 6 वर्ष तुम्ही त्याला तुमच्याकडे न्याल, मग अचानक त्याचं वातावरण बदलेल, शाळा बदलेल, माणसं बदलतील, मग याचा त्याच्या वाढीवर खूप परिणाम होतो. आणि आईवडिलांच्या रुसव्या फुगव्यामुळे, भांडणामुळे, हेव्या दाव्यामुळे त्या मुलांचं नुकसान होतं. आणि नेमकं हेच कोर्टाला नको असतं. मोठ्या लोकांचं अचानकच आपापसात पटत नाही, त्यांना एकमेकांचे चेहरेही बघू वाटत नाहीत म्हणून घटस्फोट घेतात, एकमेकांपासून वेगळे राहतात, पण मुलांवर त्यांचा जीव असतो, मुलांचाही दोघांवर समान जीव असतो. मग अशा वेळी आई वडिलांनी एकतर एकमेकांसोबत समझोता केला पाहिजे, मुलासाठी एकत्र राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. पण जरी ते शक्यच नसेल, कारण आता तुमच्या बायकोने तर दुसरं लग्न केलं आहे असं म्हणताय तुम्ही, त्यामुळे आता तुम्ही दोघे एकत्र राहणं शक्य नाही. नाहीतर मी तुम्हाला तोच सल्ला सगळ्यात आधी दिला असता की तुम्ही तुमच्यातले मतभेद मिटवा आणि मुलासाठी नवरा बायको एकत्र राहा. रोहित म्हणाला, ते आता शक्य नाही. आणि ॲडव्होकेट म्हणाले, हो, मलाही मान्य आहे ते, पण आता तुमच्याकडे सलग 6 वर्ष तुम्हाला मुलगा राहायला देणार नाही कोर्ट. तुम्हाला भेटण्याची परवानगी तेवढी मिळेल.
रोहित आता खूप खूप निराश झाला. त्याला काहीच करता येईना. पिंजऱ्यामध्ये कोंडलेल्या वाघासारखा तो हतबल झाला आणि मग तो ॲडव्होकेटला म्हणाला, ठीक आहे या तुम्ही. मग ॲडव्होकेट गेले आणि रोहित डोकं पकडून बसला. यांना बोलवलं होतं माझा प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायला, तर यांनीच मला टेन्शन दिलं. आता मी काय करू असं म्हणून तो वैतागला. इतक्यात जानकीचा त्याला फोन आला आणि जानकीसुद्धा रोहित इतकीच उतावळी झाली होती राणाला भेटण्यासाठी. आणि ती रोहितला म्हणाली, रोहित बाळा काय झालं रे, तू राणाला घेऊन कधी येणार आहेस, मग मी येऊ का तिकडं? आणि रोहित म्हणाला, आई अगं थांब ना प्लीज. हे बघ तुला वाटतं ना तितकं, आणि मला वाटत होत्या इतक्या गोष्टी सोप्या नाहीत ग ह्या. सगळी स्ट्रॉंग बाजू आहे राणीची. राणा आपल्याला मिळणं मुश्किल आहे. जानकी तोंड पाडून म्हणाली, असं कसं, अरे तो तुझा मुलगा आहे ना, तू ते DNA रिपोर्ट दे ना कोर्टामध्ये. रोहित म्हणाला, आई त्यानं काहीही होत नसतं. तिने राणाचा सांभाळ इतका चांगला केला आहे, राणाला सुद्धा जास्त तीच आवडते, त्यामुळे कोर्ट तिच्याकडेच राणाला राहण्याची परमिशन देणार. जानकी म्हणाली, अरे असं कसं, तो आपला आहे ना, मग आपल्याकडे कधी येईल? रोहित मला नाही माहीत. मीच खूप निराश आहे आई, आणि तिला माहीत आहे हे सगळं, म्हणून ती खूप उड्या मारते. रात्री तिनं राणाला माझ्याकडून नेला आणि माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. मला म्हणाली कोर्टात भेटा. आई तिला माहीत आहे सगळी परिस्थिती तिच्या बाजूनं भक्कम आहे, म्हणून ती मला खूप चिडवते. जानकी म्हणाली, माहीत आहे रे बाळा, त्या दिवशी फोनवरचं तिचं बोलणं ऐकलं. ती खूपच बदललेली आहे. तुला कशीही बोलत होती. तिचे नखरेसुद्धा वाढलेले दिसले. जाऊ दे ना मरू दे, तिच्याकडे लक्ष देऊ नको, फक्त राणावर लक्ष दे. आणि एक काम करतोस, मला तिचा नंबर देतोस का, मी तिच्याशी बोलते, बघू ऐकलं तर ऐकलं तिनं. आणि मल्हाररावांनी ऐकलं आणि म्हणाले, रोहित बाळा मी काय म्हणतो, तू खूप तापट आहेस, तुझं आणि तिचं जास्त जमत नाही, तर एक काम कर ना, आम्ही बोलतो तिच्याशी, गोड गोड बोलून बघतो आणि राणाला मागून बघतो. सगळी परिस्थिती तिच्या बाजूनं असली तरीसुद्धा जर तिच्याच मनानं ती तयार असेल राणाला आपल्याकडे द्यायला, तर काय हरकत आहे. राणा आपल्याकडे येईल आणि तिला म्हणावं, आई म्हणून तू त्याला कधीही भेटायलाही हवं तर ये. रोहित मला, बाबा मी हे सगळं बोललोय, मी तिला पैसेसुद्धा ऑफर केले राणाच्या बदल्यात, पण ती नाही ऐकणार. तिला आता चांगलीच संधी मिळाली आहे मला त्रास देण्याची. मी राणासाठी खूप तळमळतोय. ती बघते ना रोज आणि म्हणून जास्तच त्रास देते, पण मलासुद्धा तिला असंच राणासाठी तडपताना बघायचे. आणि जानकी चिडली आणि म्हणाली, वाटलं नव्हतं राणी इतकी पुढची निघेल. रोहित तिला कशामुळे इतकी पावर आली आहे रे. इथं होती तेव्हा कशी गरीब गायसारखी राहायची, आणि ते काही नाही. तिला सांग की राणाच्या आजीला आजोबांना राणाला भेटायचं आहे आणि तू त्याला आपल्या गावी घेऊन ये. आणि जर तो इकडे आला तर त्याला सोडणारच नाही मी त्याला. मग बघूच ती काय करते. थोडंसं इकडे तिकडे होऊ दे दिवस. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतीलच 1-1.5 महिन्यात, मग बघूच काय करते. तू तिकडे एकटा आहेस ना, एकदा राणाला तू आपल्या गावाकडे घेऊन ये, आपल्या घरी, मग तिला इकडं पाया पडत यावंच लागेल. आता रोहितलाही वाटलं, हो आई बरोबर म्हणते, इथे राणी या सगळ्या अनोळखी लोकांमध्ये मला सारखी धमक्या देते, मग तिकडे ती काहीच करू शकणार नाही. म्हणून त्यानं जानकीने मिळून हा प्लॅन बनवला. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे. तिने कसा एका आठवड्यासाठी गनिमी कावा केला तसाच मीही करतो. मीही 1-1.5 महिना शांततेचं धोरण स्वीकारतो. एकदा का राणा तिकडं आला की मग त्याला इकडे पाठवायचंच नाही. जानकी म्हणाली, बघ ना रे, तू आमदार असून काहीच चालत नाही का रे तुझं. रोहित म्हणाला, आई अगं सेन्सिटिव्ह केस असते लहान मुलांची, त्यात ती बाई आहे ना. इथं मारामारीचा विषय नाही ग, भावनिक गुंता असतो. आणि या सगळ्यांमध्ये नाही मला तिला बोलण्याची सुद्धा चोरी आहे, कारण राणाच्या नजरेतून मी पडू नये असं मला वाटतं. कारण राणाचं त्याच्या आईवरही प्रेम आहे. आणि जानकी थोडीशी नाक मुरडत म्हणाली, असू दे, आईवरचं प्रेम असलं तर असू दे, तू फक्त त्याला इकडं घेऊन ये, मग आपण बघू. आणि तिनं फोन ठेवला. राणीनं सुद्धा तिच्या वकिलांना हे सगळं विचारलंच होतं. जे जे प्रश्न रोहितनं विचारले होते ते सगळे राणीनं विचारले होते, आणि तिच्या वकिलांनी सुद्धा तिला तेच सगळे पॉईंट सांगितले होते जे रोहितच्या वकिलांनी त्याला सांगितले होते. आणि मॅडम तुम्ही घाबरू नका, केस तुमच्या बाजूनं स्ट्रॉंग असेल असं ते म्हणाले. आणि राणी रिलॅक्स झाली होती. आणि आता हे रोहित कुमार काय करतील बघूच असं ती म्हणाली. मी माझा राणा तुम्हाला कधीच देणार नाही, मग तुम्ही माझ्या पायावर नाक घासलं तरीसुद्धा नाही. आणि आता कसे तुम्ही स्वतःच्या मुलासाठी, घराण्याच्या वारसासाठी हतबल होत आहे तेच बघायचं आहे मला. माझी लायकी काढता का? मी तुमच्यासमोर चिल्लर आहे असं म्हणता का?
आता तुम्हाला कळेल की एका आईमध्ये किती ताकद असते, तिच्या संस्कारांमध्ये किती ताकद असते. आणि आता इकडे मेघना जानकीकडे आली आणि तिच्या पायात बसली आणि म्हणाली, आई तुम्ही मला इथून जाण्याची परवानगी द्या. आता माझं इथं काहीच काम उरलं नाही असं मला वाटतं. असं म्हणून तिच्या पायांना ती सोडतच नव्हती. कारण आता राणी जिवंत निघाली, त्या दोघांचा मुलगाही आहे असंही कळलं आणि तिची स्वप्न पूर्ण होतील की नाही याची भीती तिला वाटत होती. आणि त्याहीपेक्षा जास्त भीती म्हणजे तिचं पितळ उघडं होईल याची भीती वाटत होती. आणि उगीचच आपण सिंहाच्या गुहेत राहतोय असं तिला वाटायला लागलं. कारण हे जर सगळ्या सूर्यवंशींना कळलं ना की तिनं काय काय केलंय, तर रोहित राणीचा संसार उद्ध्वस्त केला आणि म्हणून त्यांच्या घराण्याचा वारस राणीच्या पोटात असताना सुद्धा तिच्यावर मारेकरी घातले म्हणून, आणि हा सगळा प्लॅन रोहितचा आहे म्हणून इतकी वर्ष गैरसमज बसवला रोहित राणीमध्ये, त्यांची ताटातूट केली. हे जर सूर्यवंशींना कळलं ना तर एक एक चापट जरी दिली ना जीव खाऊन एकेका सूर्यवंशीनं तरी मेघना मरून जाईल. असली वाळली तडतडी होती. फिगर मेंटेन करण्याच्या नावाखाली नुसती वारा पित होती आणि त्या फिगरची जादू तिला रोहितवर चालवायची होती. पण रोहितनं अजून तरी तिला तो चान्स दिला नव्हता. आणि जानकी तिला उठवत म्हणाली, अगं नाही गं बाळा, असं नको बोलूस तू. आणि मेघना म्हणाली, मग काय करू? आता रोहित सरांचा मुलगाही त्यांच्या आयुष्यात आला आहे, मग माझं काय? जानकी म्हणाली, अगं मुलगा भेटलाय पण त्याला बायको तर हवीच ना. ती नंतर दुसरं लग्न केलंय तिनं, त्यामुळे ती आता त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. त्यामुळे तू माझं ऐक, थोड्या दिवसात राणा इकडे आला की तू राणाला प्रेम दे. तुझं आईसारखं त्याच्यावर प्रेम माया कर. वडिलांचं प्रेम द्यायला रोहित आहेच आणि मग बघ रोहित तुला सुद्धा ॲक्सेप्ट करेल. आणि मेघना हसून म्हणाली, खरंच असं होईल का आई? जानकीनं आणखीन एक तिला आशा दाखवली आणि म्हणाली, हो हो असंच होणार. आणि मेघनानं पुन्हा एकदा तिथंच तंबू ठोकून राहण्याचं ठरवलं. मग आता 2 दिवसांनी पुन्हा संध्याकाळी रोहित रात्री उशिरा राणीच्या दरवाज्यात गेला आणि म्हणाला, राणाला पाठव आज तरी माझ्यासोबत झोपायला. राणी म्हणाली, राणा म्हणतोय की तुम्ही त्याचा अभ्यास घेत नाही, त्याला गोष्टी सांगत नाही, त्यामुळे तो येत नाही आणि तो झोपला, बाय असं म्हणून राणीनं दरवाजा लावला. आणि रोहित खूप चिडला. सकाळी तिला बघतो असं म्हणाला. आणि सकाळी उठल्यावर रोहित पटकन तयार झाला आणि आज आपण राणाला स्कूलमध्ये सोडायचं म्हणून राणीच्या दरवाजाच्या बाहेर जाऊन उभा राहिला. आणि राणासोबत आता सतत राहायचं म्हणजे काय होईल, तर राणाला आपली सवय लागेल. आधीच आपण त्याच्या आयुष्यात उशिरा आलो, पण उशिरा आलो असलं तरी आपलं स्थान निर्माण करायचं आणि मग राणा म्हणेल की मला आई पण हवी आणि मला फ्रेंड पण हवेत. असा प्लॅन आता रोहितनं आखला. कारण त्याच्या वकिलांनी थोडी बहुत परिस्थिती आणि सत्य बाजू त्याला सांगितली होती. आणि आता राणाला मिळवायचं असेल तर कायदेशीर नाही किंवा राजकीय पावर वापरून काहीच होणार नाही, तर त्याच्यावर प्रेमच करायला हवं हे त्याला पटलं. आणि आता राणीची नोकर काही येणार नव्हती आज. रोहितचा नोकर मात्र आला होता. तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिनं निरोप दिला होता की मी येणार नाही. त्यामुळे राणी आता ऑफिसला निघाली आणि राणाला सुद्धा तिनं स्कूलसाठी तयार केला. आणि मोठ्यानं हाक मारून म्हणाली, राणा चल बेटा पटकन, अरे उशीर होतोय. असं म्हणून राणीनं दरवाजा उघडला आणि पुन्हा खाली बघितलं. हातामध्ये घड्याळाचा पट्टा घालत घालत बाहेर आली. तसे तिच्या नाकासमोर उभं असलेले रोहित कुमार यांना ती येऊनच धडकली. आणि राणी गोंधळली आणि ती त्याला आणखीन टच व्हायला नको म्हणून मागं सरकली आणि फिरली सुद्धा. आणि नेमकी तिच्या पाठीमागची बाजू जिन्याच्या दिशेनं आली. आणि आता फ्लॅटसमोर काही जास्त जागा असते का, एकदम थोडी जागा होती आणि खाली सगळ्या पायऱ्याच पायऱ्या. आणि पुन्हा तिचा तोल जाणार आणि पायऱ्यांवरून ती खालीच घसरत गेली असती. इतक्यात रोहितनं पटकन प्रसंग अवधान राखून तिच्या हाताला धरलं, तिला सरळ उभा केली. आणि राणी फार फार घाबरली होती. घाबरलेल्या राणीनं डोळे मोठे करून काही क्षण रोहितकडे बघितलं आणि रोहितनं डोळे उघडले आणि म्हणाला, मागे बघ, आत्ता तुझ्याकडे जितका छोटा आहे ना तो पण मेंदू बाद झाला असता जर लहान मेंदूवर पडली असती तर. मी म्हणून वाचवली. आणि आता पुन्हा मला म्हणू नकोस की माझ्या दरवाज्यात काय करताय, कळलं? असं तो गुरमीत म्हणाला.
राणी आता घाबरली होती. तिला काय बोलावं ते कळेना, त्याचे आभारही मानावेत की नाही हे कळेना. ती तशीच उभा होती. दोघांचाही हात तसाच हातात होता. इतक्यात राणा तिथे आला आणि म्हणाला, आई काय झालं, तू पडली असती का? आई बघून चालायचं ना. तशी राणी भानावर आली. तिनं रोहितच्या हातातून हात सोडवून घेत होती, पण आगाऊ रोहित मुद्दाम हात सोडत नव्हता. तसं राणीला कसं तरीच झालं. तिनं पुन्हा त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण रोहित तिच्या डोळ्यात त्याच्या तीक्ष्ण नजरेनं बघत होता आणि राणीला त्याची ती नजर असह्य होत होती. आणि आता या रोहित कुमारचं काय करू? कसले नजरेचे चाळे करतो? म्हणून तिनं त्याच्या पायावर पायच दिला आणि म्हणाली, लाज नाही वाटत परक्या स्त्रीचा हात धरायला? तसा रोहितनं तिचा हात सोडला आणि म्हणाला, हात धरला म्हणून वाचली, नाहीतर आतापर्यंत ढगात गेली असती. आणि राणीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि राणाला म्हणाली, काय नाही रे बाळा, काय नाही झालं, घाबरू नकोस. आणि रोहित राणाला म्हणाला, पडली असती तुझी आई, मी वाचवली, पण आभार मानावेत इतकाही सेन्स नाही तिला, उलट लाथा मारते. तसं राणीनं नाक फुगवलं आणि कमरेवर हात देऊन म्हणाली, ओ, एकतर मी तुमच्यामुळे पडले. तुम्ही काय रात्रभर इथेच पहारा देत उभा होता का हो? रात्री हकललं होतं ना तुम्हाला, मग पुन्हा कशाला आलात? उलट तुम्हीच मला सॉरी म्हणा. मी तुम्हाला धडकल्याने पडले असते, आणि मी पडले असते, माझ्या लहान मेंदूला मार लागला असता आणि मी मेले असते, तर तुम्हाला बरंच वाटलं असतं ना, कारण आपसुकच माझा मुलगा तुमच्या ताब्यात आला असता. आता रोहित चिडला आणि म्हणाला, शटअप, जस्ट शटअप. असले मूर्खासारखे खोटे आरोप करायचे नाहीत, कारण असलं माझ्या मनात काहीही नव्हतं. मला राणा हवाय, पण याचा अर्थ असा होत नाही की तू मरावीच असं मला वाटतं. आणि मी कोणाच्याही मरणाची आशा चिंतत नाही. ज्याला मारायचं त्याला डायरेक्ट मारतो. नॉनसेन्स, काहीही चुकीचे आरोप करते. असं म्हणून रोहित चांगलाच वैतागला आणि राणी थोडी हसली आणि म्हणाली, आता कसं वाटलं? खोटे आरोप केल्यावर मिरच्या झोंबतात का? तसंच मलाही राग येतो जेव्हा तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करता. आणि रोहित म्हणाला, काय खोटा आरोप केला मी तुझ्यावर? सांग ना, काय खोटा आरोप केला? मी जितके पण तुझ्यावर आरोप केलेत ना, तितके सगळे खरे आहेत. राणीसुद्धा तावात रागात म्हणाली, काय खरं आहे? रोहित म्हणाला, एक काम करतेस का, तू तुझ्या घरात तरी चल, नाहीतर माझ्या घरात चल, तिथं आपण भांडू, इथं तमाशा नको. राणी म्हणाली, काय नको, इथेच सांगा. रोहित म्हणाला, अच्छा, तू त्याचा हात धरून पळून आलीस हे खोटं आहे का? तू आणि तो नवरा बायको आहेत हे खोटं आहे का? मी हेच सगळे आरोप तुझ्यावर करत होतो ना, आणि सगळे आरोप खरे आहेत. राणी आता गप्प झाली, कारण तिनेच आता मनोज माझा नवरा आहे असं सांगितलं होतं आणि कुठेतरी राणीसुद्धा तिच्या खोट्याच्या जाळ्यात फसत होती. पण जाऊ दे, मरू दे, मला कुठं रोहित कुमारसोबत पुन्हा संसार थाटायचा आहे असं वाटून ती म्हणाली, हे बघा, हा माझा पर्सनल विषय आहे. आणि रोहित मला अजिबात नाही, तो तुझा पर्सनल विषय असला तरी राणाशी निगडीत आहे, आणि मी राणाला आता स्कूलमध्ये सोडणार आहे म्हणून घ्यायला आलो आहे. राणी म्हणाली, तुम्हाला सांगितलं ना, आता इथून पुढे तुम्ही राणाशी बोलायचं नाही. जी काही असेल ते कोर्टात बोलूया. आणि रोहित म्हणाला, हे बघ, ते तर होईलच, पण आता मी त्याला घ्यायला आलो आहे तर आलो आहे, आणि कोर्टाची तारीख येईपर्यंत आपण राणाला वाटूनच घेऊया. मलाही माझ्या मुलासोबत राहायचं आहे. इतकी वर्ष तू एकटीने त्याच्यासोबत राहण्याची मजा लुटली, मग आता मलाही लुटू दे. आता राणी डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, मूर्ख माणूस, तो जेव्हापासून माझ्या पोटात होता तेव्हापासून आतापर्यंत मजा नाही आली मला, उलट कष्ट पडले त्याला वाढवताना. म्हणे लहान मुलांसोबत राहायला मजा असते. आणि हे पहा, तुम्ही म्हणताय तो प्रस्ताव मला मंजूर नाही. जोपर्यंत कोर्ट सांगत नाही तोपर्यंत राणाला मी तुमच्याकडे देणार नाही. आणि आता तिथेच राणीचं आणि रोहितचं तू मै सुरू झालं. आणि आता राणा या दोघांच्या मांडणाला पुन्हा वैतागला आणि म्हणाला, तुम्ही दोघं माझ्यावरून भांडताय का? मग आता मी एक काम करतो, मला ना तुम्ही दोघेही नको, मी एकटा राहतो. असं म्हणून त्यानं टिफिन उचलली, स्कूल बॅग उचलली आणि गेला रागारागात स्कूलमध्ये चालत. तशी राणी म्हणाली, राणा, अरे थांब ना, मी येते, असं म्हणून तिच्या घराचं कुलूप लावायला लागली. आणि तोपर्यंत रोहित कुमार थांबतात होय, तोपर्यंत तो राणाच्या मागे पळाला, त्याला उचलला, गाडीत घातला आणि बुंगाट गाडी स्कूलच्या दिशेनं पळवली. आणि राणी तोपर्यंत मागं पळत गेली आणि गाडीत बसलेला राणा असाच गाल फुगवून बसला होता.
आणि त्याचे फुगलेले गाल बघितले आणि त्याला पुन्हा राणीची आठवण आली आणि पाठीमागं राणीनंही तसेच गाल फुगवले आणि ते आरशात बघून रोहित मीच जिंकलो म्हणून हसत होता. आणि त्याला असं वाटत होतं की गाडीच्या मागे एक राणी उभी आहे आणि त्याच्या शेजारी बसलाय ना राणा, ती पण एक राणीच आहे. आणि राणी चिडून म्हणाली, माझा मुलगा पळवला ना, आता केसच टाकते तुमच्यावर, असं सोडणार नाही तुम्हाला. मग आता बघू राणी खरंच रोहितवर केस टाकेल का. पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. थँक्यू सो मच.